भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। पहा, आज आपण 12वी फिजिक्सचा जो काही सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा कन्सेप्ट आपण स्टडी करतोय। त्याच्यामध्ये आज आपण वेव्हचा सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा स्टेशनरी वेव्ह हा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत। पहा, बेसिकली बरेचसे कन्सेप्ट आपण वेव्हचे स्टडी केल्याच्या नंतर आज आपण स्टेशनरी वेव्हकडे आलो। काय काय आपण स्टडी केलं तर बरेच काही कन्सेप्ट आपण पाहिले। सिंपल हार्मोनिक वेव्ह असेल, त्याचं इक्वेशन असेल, किंवा टाइप्स ऑफ वेव्हज असतील, जसं की ट्रान्सवर्स वेव्ह असेल, लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल, प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, मेकॅनिकल, नॉन मेकॅनिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, त्यांचं रिफ्लेक्शन, त्याचं नेचर, साऊंड वेव्ह म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्हचं नेचर कसं आहे हे आपण स्टडी केलं। त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे सुद्धा आपण लक्षात घेतलं। त्यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ बीट, डॉपलर इफेक्ट हे बरेचसे काही कन्सेप्ट स्टडी केले। आणि आज आपण त्याचा पुढचा पार्ट स्टेशनरी वेव्ह आपण लक्षात घेणार आहोत। स्टेशनरी वेव्ह म्हणजे नेमकं काय, त्याला स्टेशनरी का म्हणायचं, त्याचं दुसरं नाव जे आहे त्या स्टेशनरी वेव्हला स्टँडिंग वेव्ह सुद्धा म्हणतात। काय म्हणतात? स्टँडिंग वेव्ह। स्टँडिंग म्हणजे कशी? थांबलेली। स्टेशनरी म्हणजे कशी? सुद्धा थांबलेली वेव्ह आहे। मग आता नेमकं हिला स्टेशनरी वेव्ह का म्हणायचं, बरोबर ना? किंवा या कन्सेप्टच्या अंडर आपल्याला काय काय स्टडी करायचं का? या स्टेशनरी वेव्हच्या अंडर आपल्याला बरेचसे काही कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे। रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह जो काय कन्सेप्ट आपण पाहिलाय तो भी आपल्याला इथं ब्रॉडली स्टडी करायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला रिझोनन्स, प्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, त्याच्यानंतर आपल्याला डिफरंट म्युझिकल जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे। अशा अनेक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत की ते स्टेशनरी वेव्हच्या किंवा रिफ्लेक्शन ऑफ वेव्हच्या कन्सेप्टवरती आपल्याला वर्किंग करताना दिसतात। म्हणजे जसं की समजा तुमच्याकडं व्हायोलिन असेल, सितार असेल, गिटार असेल, ड्रम असेल, तबला असेल, मृदंग असेल, किंवा फ्लूट असेल, किंवा पाईप, ऑर्गन पाईप आपण त्याला म्हणतो, म्हणजे पिपाणी समजा थोडक्यात। अशा प्रकारचे अनेक इन्स्ट्रुमेंट आपल्याला त्याचं नेचर कशा मेथडचं आहे ते आपल्याला स्टडी करायचे। पहा, आज आपण स्टेशनरी वेव्हचा पार्ट आपण सुरू करूया। तर स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय? इट इज वन ऑफ दी प्रोग्रेसिव्ह वेव्ह। काय आहे? स्टेशनरी वेव्ह ही एक प्रकारची प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे। पहा, आज आपल्याला काय शिकायचे? कन्सेप्ट ऑफ द स्टेशनरी वेव्ह, त्याची डेफिनेशन काय आहे, कन्सेप्ट काय आहे ते पाहायचे। त्यानंतर या स्टेशनरी वेव्हचे काही टाईप आहेत आणि काही म्हणजे दोन आहेत, ते दोन टाईप आपल्याला लक्षात घ्यायचे। त्यानंतर वी हॅव टू स्टडी द व्हायब्रेशन, वेव्ह व्हायब्रेशन इन फायनाइट मीडिया किंवा बाउंडेड मीडिया। एक अशा प्रकारची लिमिटेड मीडियम जशी असेल त्याप्रमाणे। अनलिमिटेड मीडियम जसे की समजा वेव्ह कुठेही पास होऊ शकते, पण लिमिटेड मीडियम मध्ये वेव्ह तेवढ्याच मीडियम मध्ये आपल्याला प्रोपोगेट होते, ट्रॅव्हल होते। दुसऱ्या बाजूला स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते, फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह ही आपण कन्सेप्ट लक्षात घेणार। तर चला आपण आता सुरुवात करूया, कशी असते स्टेशनरी वेव्ह नेमकी हे आपण समजून घेऊया। सुरुवातीला काही मी त्याचे कन्सेप्ट सांगेल आणि त्यानंतर त्याची डेफिनेशन आपण लक्षात घेऊया। काय कन्सेप्ट आहे स्टेशनरी वेव्ह? इट इज अ वन ऑफ दी प्रोग्रेसिव्ह वेव्ह। काय? एक पॉइंट तुम्ही लिहायचा आहे माझ्यासोबत। ही आहे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह। प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये मग ती लक्षात घ्या, त्याच प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये वेदर इट इज ट्रान्सवर्स और लॉन्जिट्युडिनल, मग नेमकी कोणती आहे? मग ती लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे का स्टेशनरी ट्रान्सवर्स वेव्ह आहे, हे बी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। तर याच्यामध्ये दोन्ही बी लक्षात घ्या, दोन्ही बी असू शकते। वेदर इट इज अ ट्रान्सवर्स और मे बी द लॉन्जिट्युडिनल, असं नाही की ती ट्रान्सवर्स आहे। आपल्याला माहित आहे की ट्रान्सवर्स वेव्हचं नेचर कसं आहे हे आपल्याला माहिती आहे,
आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हचं नेचर सुद्धा कसं आहे हे बी आपल्याला माहिती आहे. मग त्या दोन्हींचा जर विचार केला तर ही काय आहे, एक प्रकारची प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय होते, कशी प्रोपोगेट होते ही आपल्याला माहिती आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये सेम फ्रिक्वेन्सी असते, बरोबर आहे, सेम फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतर आपण पुढे जर विचार केला, सेम फ्रिक्वेन्सी असूनच पुढे काय आपल्याला लक्षात येता येईल, याच्यामध्ये सेम फ्रिक्वेन्सी तर आहेच, सेम याच्यामध्ये वेवलेंथ आहे, वेवलेंथ आल्सो सेम वेवलेंथ, आणि दुसरं म्हणजे सेम अँप्लिट्यूड सुद्धा आहे. मग अशा प्रकारे एखादी वेव्ह प्रोपोगेट होत असताना जी की प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह along the same path आणि वन डायरेक्शन, अशा प्रकारची ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. मग एकच आहे का? जर तुम्हाला स्टेशनरी वेव्ह तयार करायची असेल तर एकच प्रोग्रेसिव्ह वेव्ह लागते का? नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जी काय प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची आपल्याला पेयर लागते. काय लागते? पेयर, म्हणजे जोडी आपल्याला लागते. आणि ती जोडी म्हणजे समजा आपण असंही सांगू शकतो, तुमची प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह सुद्धा असते. म्हणजेच आपल्याला काय लागेल की सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हची आपल्याला काय लागेल, एक पेयर लागेल. पेयर म्हणजे जोडी लागेल. हे आपलं बेसिक कन्सेप्ट. whether it is transverse, मग दोन्ही बी ट्रान्सव्हर्सच्याच लागतील. लागल्या लॉन्जिट्युडिनल तर लॉन्जिट्युडिनलच्या दोन्ही बी असतील, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सेम फ्रिक्वेन्सी असेल, सेम वेवलेंथ असेल, सेम अँप्लिट्यूड असेल, अलॉंग द सेम पाथ असेल, आणि एक वेव्ह जी आहे ती प्रोग्रेसिव्हचा विचार केला तर एका डायरेक्शनने असेल. पण जर दोन वेव्हचा जर आपण विचार केला, पेअर ऑफ वेव्हचा जर विचार केला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो काय आहे, एका वेव्हला एक डायरेक्शन, म्हणजेच काय असेल, अपोजिट डायरेक्शनच्या वेव्ह इथं आपल्याला लक्षात घ्यायला. बरोबर, स्टेशनरी वेव्ह हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन जी काय आहे ती, बरोबर ना. स्टेशनरी वेव्ह मध्ये ज्या दोन वेव्ह आपल्याला यूज करायच्या त्याची डायरेक्शन कशी असायला पाहिजे, एकमेकांच्या अपोजिट असायला पाहिजे. एका डायरेक्शनची युनिक डायरेक्शन, वन डायरेक्शन, दुसऱ्याची कुठं असेल त्याच्या अपोजिट असायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल असं लक्षात घेतलं की तुमची एक वेव्ह जर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने जर जात असेल तर दुसरी वेव्ह ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने जायला पाहिजे. तरच काय होतं, त्याच्यापासून त्या वेव्ह, अशा पेअर ऑफ वेव्ह जर इंटरफेअर झाल्या by the principle of superposition of wave, it forms a resultant wave, and such a resultant wave is known as a stationary wave. पण कशी असते ती, which is in the form of loop, लूपच्या स्वरूपात लूप तयार होतात, लक्षात घ्या त्याची. आणि ती लूप जे काय असतील, ती जी वेव्ह असते तीच असते स्टेशनरी वेव्ह, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. मग काय म्हणजे आपल्याला काय काय महत्वाचं आहे तर याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्हची पेयर लक्षात घ्या. त्या दोन्ही वेव्ह मध्ये त्याच्या दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, सेम वेवलेंथ पाहिजे, सेम अँप्लिट्यूड पाहिजे, अलॉंग द सेम पाथ असायला पाहिजे. एकाच पाथवरती, एकाचा पाथ दुसरा, दुसऱ्याचा पाथ दुसरा असं चालणार नाहीये. आणि त्या दोन्हींची डायरेक्शन ही अपोजिट असायला पाहिजे. तरच याचा जो काय रिझल्ट आहे, म्हणजेच जी काय रिझल्टंट वेव्ह तयार होईल, बरोबर आहे ना, तर रिझल्टंट वेव्ह इज अ स्टेशनरी वेव्ह. काय असेल ती तुमची स्टेशनरी वेव्ह तयार होईल, लक्षात घ्या. वेव्हच तयार होईल म्हणजे वेव्हचं इक्वेशन रिमेन्स ॲज इट इज. मग आपण काय करूया, या कन्सेप्टवरून त्याची डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न करूया. काय करूया, डेफिनेशन लिहिण्याचा आपण प्रयत्न करूया. पहा, हे सगळ्यांनी लिहून घ्या. आता पुढे डेफिनेशन लिहा. स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन काय असेल, स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन,
टू प्रोग्रेसिव्ह वेव्स या सगळ्यांनी टू प्रोग्रेसिव्ह वेव्स whether it is transverse two progressive simple harmonic waves दोन प्रोग्रेसिव्ह आहेत त्याला आपण सिंपल हार्मोनिक सुद्धा म्हणू शकतो किंवा त्या कशा आहेत एक ट्रान्सवर्स आहे किंवा त्या लॉन्जिट्युडिनल सुद्धा चालतील काय लॉन्जिट्युडिनल सुद्धा चालतील लक्षात घ्या the two progressive waves having same frequency same wavelength and same amplitude traverse along same path but opposite direction by principle of superposition of waves interferes each other forms a resultant wave in the form of loops is known as stationary wave किंवा स्टँडिंग वेव्ह याचा अर्थ ती मूव्ह होत नाही असं आपल्याला दिसतं ती एका जागेवरती स्टेबल आहे असं आपल्याला जाणवतं ते मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो अशा प्रकारे two simple harmonic progressive wave having same frequency, same amplitude, same wavelength propagates through a medium along the same path, opposite direction. The two waves get interfere or superimpose and forms a resultant wave in the form of loops is known as the stationary wave. त्याला आपण काय म्हणतो स्टेशनरी वेव्ह म्हणतो लक्षात घ्या आता याचे टाइप कोणते आहेत दोन टाइप आपल्याला लक्षात घ्यायचे त्याचे दोन टाइप असे आहेत एक जो टाइप आहे हे डेफिनेशन घेऊन घ्या पुढे टाइप्स आपण लक्षात घ्या टाइप्स ऑफ द स्टेशनरी वेव्ह याचे दोन टाइप आहेत एक आहे ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि दुसरा आहे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह काय आहे ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि दुसरा आहे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह पहा पहिला टाइप आपण लक्षात घेऊया द फर्स्ट टाइप इज transverse stationary wave आता काय याच्यामध्ये काय आहे नेमकं व्हॉट इज अ ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आपल्याला माहित आहे ट्रान्सवर्स मध्ये काय होतं ज्या वेळेस तुमची वेव्ह ट्रान्सवर्स आहे त्यावेळेस डायरेक्शन ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह असं नेचर असतं आणि अशा दोन वेव्ह जर आपण एकत्र केल्या त्यांची अपोजिट डायरेक्शन जर असेल तर त्याच्यापासून तयार होणारी जी वेव्ह आहे ती वेव्ह असेल ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह कोणती वेव्ह असेल तर ती असेल ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह लक्षात घ्या
मग ती आपल्याला ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह जी काय आहे ती आपल्याला अंडरस्टँड करायची आहे. मग बा समजा अशा दोन वेव्ह आपण जर इंटरफेअर होत असतील तर त्याच्यापासून एक नवीन वेव्ह तयार होईल, ती आपल्याला अंडरस्टँड होईल. आता दुसरा विचार आपण करूया. आता याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हचं, एक्झाम्पल काय असेल त्याचं, बरोबर. एक्झाम्पल काय आपल्याला सांगता येईल, तर एक्झाम्पल जे काय आहे म्हणजे अशा प्रकारची वेव्ह कुठे तयार होती. तर वेव्ह एक्झाम्पल जे काय आहे, द वेव्हज produced by the strings of sitar, वीणा किंवा गिटार किंवा लास्ट वन संतूर एक्सेट्रा. अशा प्रकारचं काही भाग याच्यामध्ये जे काय व्हायब्रेशन होतं ते व्हायब्रेशन म्हणजेच ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हचा कन्सेप्ट असतो, बरोबर. म्हणजे व्हायब्रेशन परपेंडिक्युलर डायरेक्शन जी आपल्याला लक्षात घ्यायची. तर असा प्रकारे तुम्ही साऊंड प्रोड्यूस पाहिला असेल. सेन्सेबल साऊंड जो काय तयार होतो त्या साऊंडमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे की तो साऊंड ज्या प्रकारे तयार होतो, तार जर आपण छेडली समजा किंवा ती स्ट्रिंग जर आपण ताणली, त्या दोन स्ट्रिंग मधून जे काही वेव्हज तयार होतील त्या वेव्हज काय होतात, एकमेकांना इंटरॅक्ट होतात, इंटरफेअर होतात. आणि इंटरफेअर होत असताना त्याच्यापासून काय होतात, साऊंड नोट तयार होतात. लक्षात घ्या, बीट तयार होतो आणि त्याच्यापासून आपल्याला अशा प्रकारचं एक सेन्सिबल म्हणजे आपल्याला ऐकावं वाटेल असा एक प्लेझंट साऊंड त्यापासून तयार होतो. तो म्हणजे गिटार पाहिला असेल तुम्ही, वीणा पाहिला असेल किंवा संतूर, सितार, हे सगळे जे काही तुम्ही पाहिले असतील अशा प्रकारे त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला लक्षात येते. आता दुसरा जो काय टाईप आहे, दुसरा आहे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. काय लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह आहे दुसरा टाईप जो काय आहे तो. याच्यामध्ये काय होतं, when the stationary wave which is formed with the help of two simple harmonic longitudinal progressive waves having the same wavelength, same amplitude, same frequency, etc. These two waves get interfere and forms a stationary wave. In such a case, the direction of the vibration of the particles is parallel to the direction of propagation of wave, and such a wave forms a sound note or sound beat. Such a sound notes are which is produced by some of the musical instruments like. याचा एक्झाम्पल काय, एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. द वेव्स म्हणजेच लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह produced by the vocal sound, म्हणजे व्होकल जी आपल्याला सांग इयर आपण लक्षात घेऊया त्याला. म्हणजे कुठं तर अशा प्रकारचा साऊंड कुठं तयार होतो, लाईक अ फ्ल्यूट म्हणजे बासरी, बरोबर. ते हवेवरती चालते, लक्षात घ्या. त्याला आपण इयर पाईप असं म्हणूया. काय म्हणूया, इयर पाईप. म्हणजे जर आपण त्याच्यामध्ये हवा जर फुकली, बरोबर, तर त्याच्यापासून काय होतं, एक सेन्सेबल साऊंड तयार होतो. लक्षात घ्या, ते आपल्याला लक्षात घेता येईल. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे त्याचं ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईप भरपूर प्रकारचे आहेत. एका साईडने ओपन असलेलं, दोन्ही साईडने ओपन असलेला, अशा अनेक पाईप आपल्याला पाहायला मिळतात. ऑर्गन पाईप आपण पाहतो जिथे की समजा एखादा बँजो ग्रुप असतो आणि त्या बँजो ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पिपाने असतात पाहायला, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्गन पाईप म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे जसं की त्याच्यामध्ये अजून प्रकार आपल्याला सांगता येईल. शहनाई, जे काही सनई आपण म्हणतो, शहनाई आपण म्हणतो, ते सुद्धा आहेचे. त्याला सुद्धा आपल्याला माउथ ऑर्गन किंवा ऑर्गन पाईप आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जे काय साऊंड नोट तयार होतात ते असतात लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्हचे. या प्रकारे आपल्याला
हे 2 टाईप लक्षात आले असतील. या प्रकारे आपण ते 2 टाईप लक्षात घेतले. ते कुणाचे आहेत 2 टाईप? तर ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हचे. नोट डाऊन करा. आता पुढचा जो काही टाईप आपल्याला लक्षात घ्यायचा याच्यामध्ये पुढचा पॉइंट कन्सेप्ट तो म्हणजे we have to study the vibration of wave, the vibrations of wave in finite medium, किंवा त्याला आपण दुसरं नाव बाउंडेड मीडियम. मग आता जे काही मी एक्झाम्पल सांगितले हेच एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्यायतले काय? आता शेवटचे सांगितले होते ते. समजा आपल्याकडे काहीतरी ऑर्गन पाईप आहे, आपल्याकडे काहीतरी बासरी फ्ल्यूट आहे. याच्यामध्ये एक बाब महत्वाची आहे. ज्यावेळेस आपण जी वेव्ह तयार करतो ती वेव्ह काय होते? रिफ्लेक्ट होते. आणि रिफ्लेक्ट होऊन काय करते? पुन्हा ती उलट्या दिशेने माघारी येते, रिव्हर्स डायरेक्शननी माघारी येते. आणि ती काय करते? पाठवलेली वेव्ह आणि रिव्हर्स आलेली वेव्ह यांच्यापासून एक साऊंड नोट तयार करते. म्हणजे याचा अर्थ स्टेशनरी वेव्ह तयार होते. ती आपल्याला लक्षात घेता येईलच. पहा मग असं बाउंडेड अशा प्रकारचं जर नेचर असेल तुमच्या मीडियमचं, समजा फॉर एक्झाम्पल मी ड्रॉ करून दाखवतो. हा तुमचा एक पाईप आहे. इकडून काय झाली? अशा प्रकारे तुम्ही वेव्ह त्याला पाठवली तर ती वेव्ह काय होईल? अशा प्रकारे रिफ्लेक्ट होऊन पुढे जाईल. म्हणजे काय झालं? स्टेशनरी वेव्ह तयार होते. याची डायरेक्शन इकडं, याची डायरेक्शन इकडं. म्हणजे याचा अर्थ द वेव्हज हॅविंग सेम अँप्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेव्हलेंथ बट ऑपोजिट डायरेक्शन, इट फॉर्म्स अ स्टेशनरी वेव्ह. And stationary wave which is in the form of loop, and the loop consists of the sound. म्हणजे काय होतं? त्याच्यापासून एक म्युझिकल नोट तयार होते, म्युझिक तयार होतं, बीट तयार होतं, जे काय. ठीक आहे. आता आपण त्याचं स्वरूप लक्षात घेऊया. म्हणजे व्हायब्रेशन जे काय होतं ते व्हायब्रेशन होत असताना सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा, याच्यामध्ये रिफ्लेक्शन होतं. बरोबर? पहा, ड्यू टू दी रिफ्लेक्शन म्हणजे याचा अर्थ काय होतं? रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज. मला सांगा, समजा तुम्हाला अशा 2 वेव्ह प्रोड्यूस करायच्यात की ज्याची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि अँप्लिट्यूड सारखंच आहे. अशा 2 वेव्ह जर तुम्हाला प्रोड्यूस करायच्या जर असतील तर एक बाब निश्चित लक्षात घ्या, तुम्हाला ती एकाच वेव्हचं रिफ्लेक्शन करावं लागेल, तेव्हाच ते शक्य आहे. मग एक वेव्ह तुम्ही जाऊन दिली आणि तीच वेव्ह काय गेली कुठेतरी एखाद्या बाउंड्री म्हणजे रिजिड बॉडीवरती कुठेतरी रिफ्लेक्शन होत असेल आणि ते रिफ्लेक्शन तयार झाल्यानंतर अजून एक काय जी वेव्ह मिळेल आपल्याला, ती वेव्ह एक आणि पाठवलेली वेव्ह एक, असं रिफ्लेक्शन आपल्याला लक्षात घ्यायचं. समजा ही वेव्ह आपण पाठवली, इथे कुठेतरी बाउंड्री आहे आणि ती पुन्हा माघारी आली. म्हणजे अशा प्रकारे काय होणार? ती स्टेशनरी वेव्ह आपल्याला तयार करून देऊ शकते. लक्षात घ्या, ती आपल्याला अंडरस्टँडिंग करायचे. पहा, रिफ्लेक्शन होत असताना समजा हे तुम्हाला माहिती असेल इको, बरोबर? इकोचं आपण ऑब्झर्वेशन करूया. आपण जेवढ्या जोरामध्ये इकडून बोलतो तेवढ्या जोरामध्ये तिकडून इको आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? ते रिफ्लेक्शन होतंय. लक्षात घ्या, काय होतंय? एक प्रकारचं त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळते. ते रिफ्लेक्शन खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला बाउंडेड मीडियम हा कन्सेप्ट लक्षात घेता येईल. मग पहा, ड्यू टू दी रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह द इको इज प्रोड्युस्ड. इकोचा कन्सेप्ट कसा आहे? द इको ऑफ द साऊंड इज प्रोड्युस्ड ड्यू टू दी रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज इन द फायनाइट मीडियम ऑर द बाउंडेड मीडियम. इको सुद्धा हे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. आता पुढे मी हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. व्हायब्रेशन ऑफ द फायनाइट मीडियम म्हणजे काय होतं? समजा आपल्याकडे या ठिकाणी एक रिअर मीडियम आहे आणि त्या रिअर मीडियम वरती
आपण वेव्ह प्रोपोगेट केली आणि ती वेव्ह काय केली, आपण डेन्सर मीडियम कडे पाठवली. ही एक डेन्सर मीडियम आहे. आपण रिफ्लेक्शनचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. मग रिफ्लेक्शन होत असताना समजा आपण इकडून एक वेव्ह पाठवली आणि ती वेव्ह काय होणार आहे हे आपल्याला लक्षात येईल. जर तुमची डेन्सर मीडियम जर असेल तर डेन्सर मीडियमचा विचार जर आपण केला तर जो काय तुमचा फेस चेंज असणार आहे तो फेस चेंज हा पाय किंवा 180 डिग्री इतका असणार आहे. पाय रीडिंग किंवा 180 डिग्री इतका असणार आहे. याच्यामध्ये काय होतं एक बाब तुम्हाला लक्षात येईल. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह काय होणार आहे, रिव्हर्स. बरोबर ना, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह रिव्हर्स. दुसऱ्या बाजूला व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ऑफ वेव्ह ऑल्सो रिव्हर्स. आणि याचा अर्थ म्हणजे काय होणार, तुमची वेव्ह अशा प्रकारे रिफ्लेक्ट होईल, माघारी जाईल. म्हणजे फेस चेंज किती झाला, अशा प्रकारे फेस चेंज झाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठे आहेत, काहीतरी लिमिटेड मीडियम मध्ये आहेत, बाउंडेड मीडियम मध्ये. बाउंडेड मीडियमचे आपण दोन टाईप करणार आहे. हे झालं रिजिडचं, समजा रिअर करून डेन्सरकडे झालं म्हणजे रिजिड अशा प्रकारचं. म्हणजे याच्यामध्ये काय झाला, तुमचा फेस चेंज इज 180 म्हणजे पाय. Velocity of the wave also reverse and velocity of the particle also reverse. Velocity of particle reverse झालं म्हणून काय मिळालं तुम्हाला, फेस ऑफ चेंज किती झाला, 180 मिळाला. किती मिळाला लक्षात घ्या, 180 इतका मिळाला. आता दुसऱ्या बाजूला आपण या साईडला दाखवू आपण डेन्सर मीडियम. काय आपल्याकडे डेन्सर मीडियम आहे आणि डेन्सर मीडियम मधून म्हणजे काय वेव्ह आपल्याला दाखवायची ती गेली रिअर मीडियम कडे. कुठे गेली आहे, हे अशा प्रकारे रिअर मीडियम कडे जात असेल. मग काय होईल, समजा याच्यामध्ये एक बाब तुम्हाला लक्षात येईल. पहा अशा प्रकारे वेव्ह आली, रिफ्लेक्शन तो होईलच. म्हणजे पहा जो काही फेस चेंज आहे, फेस चेंज आहे तो होईल 0 डिग्री किंवा 0 रेडियन. किती असेल फेस चेंज तुमचा, 0 असेल. आणि व्हेलॉसिटी पहा, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह काय होणार आहे, रिव्हर्स. बरोबर, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह रिव्हर्स. बट व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स डज नॉट रिव्हर्स, डज नॉट रिव्हर्स. म्हणजे पार्टिकलची काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी डज नॉट रिव्हर्स. म्हणजे काय होणार, तुमचा फेस चेंज रिमेन द सेम. फेस चेंज रिमेन 0. फेस चेंज कसा असेल, रिमेन सेम म्हणलं 0 झाला चेंज तुमचा, तो काय आहे तो फेस सेम राहत असेल तर. पण डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी गेट चेंज, म्हणजे त्याचा अर्थ रिफ्लेक्शन महत्वाचा आहे. म्हणजे रिफ्लेक्शन होत असेल तरच आपल्याला काय करता येतं, साऊंड प्रोड्यूस करता येतं, स्टेशनरी वेव्ह आपल्याला तयार करता येते. लक्षात घ्या. आता आपण तोच मुद्दा पाहूया की स्टेशनरी वेव्ह कशा प्रकारे आपल्याला तयार करता येते, स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन कसं होतं की आपण त्याच्या इक्वेशन सहित आपण डायग्रामॅटिकली स्टेशनरी वेव्ह आपण समजून घेणार आहोत. सगळ्यांनी हेडिंग टाका, फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह हा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते, मी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आपल्याला बेसिक रिक्वायरमेंट आहे 2 वेव्हची. समजा आपल्याकडे या ठिकाणी बाउंड्री आहे, दिस इज अवर बाउंड्री. आणि जी काय बाउंड्री आपण दाखवतोय आणि इकडून काय केली वेव्ह आपण प्रोपोगेट केली. समजा ही आपली मेन पोझिशन आहे, इकडून काय केली आपण वेव्ह अशा प्रकारे की वेव्ह प्रोपोगेट केली.
पहा अशी एक वेव्ह आपण प्रोपोगेट केली आहे. या वेव्हची डायरेक्शन याप्रमाणे आहे आणि समजा हिचं जेवढं अँप्लिट्यूड आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि वेव्हलेंथ आहे तेवढीच एक वेव्ह काय होणार आहे, या डायरेक्शन इकडून येणार आहे. पहा काय होणार आहे, सेम डायरेक्शन सेम आयडेंटिकल वेव्ह काय होणार आहे, इकडून येणार आहे. म्हणजे काय होणार, याप्रमाणे इकडून एक वेव्ह अशा प्रकारे जर येत असेल, जी डायरेक्शन याप्रमाणे असेल, तर अशा प्रकारे ही इकडून इकडे जाईल. पहा या वेव्हची डायरेक्शन कुठे आहे, इकडे आहे. म्हणजे द वेव्हज हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, आपण डेफिनेशन ऑलरेडी सांगितली. वी हॅव टू रिक्वायर द टू प्रोग्रेसिव्ह वेव्हज whether it is a transverse or longitudinal, दोन्हीपैकी कोणताही असू द्या. मग समजा एक वेव्ह इकडून इकडे प्रोपोगेट होते, सेम आयडेंटिकल वेव्ह इकडून इकडे प्रोपोगेट होते आणि दोन्ही काय होतात, इंटरफेअर होतात. दोन्ही एकमेकांना काय होतात, सुपर इम्पोज करतात. त्याच्यापासून एक रिझल्टंट वेव्ह तयार होते आणि सच अ रिझल्टंट वेव्ह इज नोन ॲज अ स्टेशनरी वेव्ह. काय म्हणतो आपण त्याला, स्टेशनरी वेव्ह म्हणतो. मग आता एक विचार करा, समजा पहिल्या वेव्हचा विचार करा, ही इकडून इकडे जाते, पायची डायरेक्शन अशी आहे. आता ही वेव्ह कायमस्वरूपी कंटिन्युअस वेव्ह आहे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ती थांबते कुठंच नाही थांबते. आणि इकडून ही वेव्ह पहा अशा प्रकारे येते. ही वेव्ह कुठं थांबलेली दिसते का तुम्हाला? आता काय करा, फक्त बोर्डचा एवढाच पोर्शन तुम्ही डोळ्यासमोर आणा. ही वेव्ह तुम्हाला ट्रॅव्हल होताना दिसते का? आता विचार करा की एवढाच भाग बघा. आता या भागमध्ये ही वेव्ह इकडून इकडे जाते, तुम्हाला दिसते का काहीतरी, इथून इथं आली, इथं आली, इथं आली, इथं आली, इथं आली, असं दिसते का? नाहीये. ती वेव्ह कंटिन्युअस प्रोपोगेट होते पण आपल्याला जाणवत नाही. सेम टाइमला ही वेव्ह इकडून इकडे जाते अशा प्रकारे. ही वेव्ह तरी आपल्याला दिसते का प्रोपोगेट होताना? नाहीये. म्हणजे हे लूप जागेवरच आहे का नाही? हे लूप जागेवरचे, हे लूप जागेवर, हे जागेवर, हे जागेवरचे. म्हणजे सगळे जे काही लूप आहेत ते जागेवर दिसतात आपल्याला. याचा नोड इथं आहे, याचा अँटी नोड इथं आहे, याचा अँटी नोड इथं आहे, याचा नोड इथं आहे, अँटी इथं आहे, नोड इथं आहे. काहीच चेंज होताना दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ ही वेव्ह कशी दिसते आपल्याला, स्टेशनरी. जसं की ती वेव्ह थांबलेली आहे, स्टँडिंग आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, द वेव्ह विच इज ऑल्सो नोन ॲज अ स्टेशनरी वेव्ह. आणि सायंटिफिकली आपल्याला दुसरं एक कारण आहे, ते बी आपण लक्षात घेणार आहोतच. समजा हाय अँटीनोड, हाय नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड आणि अँटीनोड. नोड कशाला म्हणायचं, अँटीनोड कशाला म्हणायचं हे बी तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याप्रमाणे सुद्धा आपण त्याची ऍडजस्टमेंट करणारच आहोत. नोड कोणता आहे, अँटीनोड कोणता, आपली स्टेशनरी वेव्ह आहे. एका वेव्हचा जर विचार केला तर इथून ही जे काय वेव्हलेंथ आहे, ही वेव्हलेंथ आपल्यासाठी किती आहे, लॅम्बडा इतकी आहे. एका लूपचा जर आपण विचार केला तर किती आहे, λ/2 इतकी आहे. अर्ध्या लूपचा जर आपण विचार जर केला ह्या तर ही किती आहे, आपल्यासाठी λ/4 इतकी आहे. किती आहे ही, λ/4 इतकी आपल्याला दिसते, लक्षात घ्या. मग असं स्वरूप आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँड करायचे. याचा जो काय फेस आहे तो 2π, याचा जो आहे तो पाय, याचा किती आहे, π/2 आहे. बरोबर की नाही? याचा जो आहे तो किती आहे, 2π, याचा पाय आणि याचा अर्ध्याचा किती, π/2. जर आपण टाइमाचा विचार जर केला, याचा टाइम किती आहे, कॅपिटल टी आहे, याचा किती t/2 आहे, याचा किती आहे, t/4 आहे. अशा प्रकारे आपल्याला टाइमचा सुद्धा स्लॉट आपल्याला लक्षात येतो. मग हे असं हे रिप्रेझेंटेशन झालं. फिगर काय दाखवते आपल्याला, फिगर रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ऑफ स्टेशनरी वेव्हचं हे रिप्रेझेंटेशन आहे. अशा प्रकारे आपल्याला स्टेशनरी वेव्ह दिसते. मग ते आपण समजून घेऊया. आता पुढे आपण काय करूया, कन्सिडर करू. लेट किंवा कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक
progressive simple harmonic progressive waves having same amplitude किंवा same frequency same wavelength and same amplitude अशा आपण काय केल्या दोन वेव्ह तयार केल्या आणि या दोन वेव्ह काय होतात propagates opposite direction to each other. The waves get interact and forms a stationary wave. हे आपल्याला अंडरस्टँड आहे. आता आपल्याला त्याचं इक्वेशन लक्षात घ्यायचं. आपण काय करूया समजा पुढे अजून कन्सिडरेशन करूया. लेट consider a simple harmonic progressive wave. Simple harmonic progressive wave travels along positive x-axis. Positive x-axis having frequency n, wavelength जी काय ती wavelength lambda and amplitude a. आणि त्याला आपण काय म्हणू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. therefore इक्वेशन काय येईल त्याला आपण y1 मानू. y1 इज इक्वल टू किती येईल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस चं सांगा. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आपल्याला माहिती. हा किती येईल y1 इज इक्वल टू a sin 2 pi n बरोबर 2 pi n minus 2 pi x upon lambda. किती 2 pi n x upon lambda हे आपल्याला लक्षात घेता येईल. सॉरी 2 pi nt 2 pi nt minus x upon 2 pi x upon lambda हे इक्वेशन आपल्याला मिळेल. मग अजून आपण याच्यामध्ये चेंज करून लिहू. पहा y1 is equal to a sin 2 pi in bracket nt minus x upon lambda याला इक्वेशन नंबर आपण लिहूया 1. म्हणजे कोणत्या लाईनचं झालं बघा इकडे लक्ष द्या. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस समजा या लाईनचं झालं कोणतं झालं y1 is equal to a sin 2 pi nt minus x upon lambda हे झालं इक्वेशन. आता सिमिलरली या डायरेक्शनने चालली म्हणजे कुठं चालली निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला त्याचं इक्वेशन आपण लक्षात घेऊया. मग या खाली पुढे या. सिमिलरली consider simple harmonic progressive wave travels along negative x-axis having the same wavelength lambda as positive x-axis, amplitude a and frequency l. Therefore त्याला आपण मानू y2 is equal to a sin 2 pi in bracket nt plus x upon lambda. ये किती n पा प्लस येईल. तुम्हाला सांगितलं होतं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस इथं प्लस येतं आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये इथं निगेटिव्ह येतं. हे दोन लाईन मग ह्या लाईनचं कोणतं इक्वेशन हे इक्वेशन आपल्याला लक्षात घेता येईल. पहा y2 is equal to a sin 2 pi nt plus x upon lambda. आता या दोन वेव्ह काय झाल्या इंटरफेअर झाल्या म्हणजेच काय झाली स्टेशनरी वेव्ह तयार झाली. मग त्याचं आपण इक्वेशन आपण फाइंड आउट करूया की स्टेशनरी वेव्ह
कशा प्रकारे तयार होती हे आपण बघितलं. त्याचं इक्वेशन काय मिळतं ते बी आपल्याला अंडरस्टँड करायचं. खाली आपण लिहूया बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, principle of superposition of waves, y1 and y2 interfere each other and forms stationary wave as y is equal to y1 plus y2. म्हणजे असं जर तयार केलं आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार तर आपल्याला काय मिळेल, एक नवीन इक्वेशन मिळेल आणि त्याच्यामध्ये आपण याला इक्वेशन नंबर लिहूया 3. मग इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 चा आपण विचार करूया. इक्वेशन 1, 2 and 3. पहा, लक्ष द्या. बाय इक्वेशन 1, 2 and 3 या 3 इक्वेशनचा आपण विचार करूया. या 3 इक्वेशन पासून कशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. तर y इज इक्वल टू a sin 2 pi n t minus x upon lambda and plus a sin 2 pi n t plus x upon lambda, एक मायनस आणि एक प्लस. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हे कॉमन काढू शकता. हे काढा कॉमन. काय राहील ब्रॅकेट मध्ये, sin 2 pi n t minus x upon lambda plus sin 2 pi n t plus x upon lambda हे राहील. लक्षात घ्या. यासाठी आपण काय करायला पाहिजे, यासाठी आपण मॅथमॅटिकल जो काही पार्ट आहे त्याचं आपण इथे ऍप्लिकेशन करूया. मॅथमॅटिकल पार्ट काय आहे, तर साइन सी प्लस साइन डी चा असा एक फॉर्म्युला आहे. तो येतो आपल्याला 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. भरपूर वेळेस आपण याचा उपयोग केलेला आहे. याचा अर्थ हा तुमचा सी आणि हा तुमचा डी. याचा विचार करा आणि लिहा y इज इक्वल टू हे तसाच राहील 2 साइन सी किती आहे बघा, 2 पाय तर दोन्हीकडे असल्यामुळे कॉमनच काढू. पहा किती आहे, सी आहे एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस डी किती आहे एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा ही आपल्याला मिळेल. पुन्हा कॉस इंटू कॉस 2 पाय तसाच राहील. ब्रॅकेटमध्ये काय, तो ब्रॅकेटमध्ये सी एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हे आपल्याला मिळेल. लक्षात सोडवा. आता पुढे काय होते बघा, जर आपण ते सोडवलं पहिल्या पार्ट मध्ये म्हणजे साइन मध्ये काय कॅन्सल होईल, कॉस मध्ये काय कॅन्सल होईल बघा. साइन मध्ये हा पार्ट कॅन्सल होते, हा पार्ट कॅन्सल करून टाका साइन मध्ये, आणि कॉस मध्ये हा पार्ट कॅन्सल करून टाका, इंटी कॅन्सल करून टाका. काय होते चेक करूया. y इज इक्वल टू ए किंवा 2a आता 2a साइन 2 पाय इन ब्रॅकेट काय होईल ट्वाइस ऑफ एन टी प्लस एन टी ट्वाइस ऑफ इंटीग्रल ट्वाइस ऑफ एन टी. बरोबर आहे. ट्वाइस ऑफ
एन टी मिळाला आपल्याला. त्यानंतर पुढे कॉस 2 पाय. काय मिळालं कॉस मध्ये? समजा हा पार्ट कॅन्सल होऊन जाईल आपला. किती मिळालं? -2πx -2x अपॉन लॅम्बडा मिळालं. किती मिळालं? -2x अपॉन लॅम्बडा हे आपल्याला मिळालं. मग याच्यामध्ये अजून आपल्याला कॉस मध्ये काही रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करता येईल. हा 2 डिवाइड करायचं राहिलं आपलं इथे. हा इथे 2 डिवाइड करा आणि याला 2 डिवाइड करा. 2 डिवाइड करायचं राहिलं 2 म्हणजे याचा अर्थ डिवायडेड 2, याचा अर्थ डिवायडेड 2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. पण एक कंडिशन आपल्याकडे आहे, कॉस मायनस थिटा हा कॉस थिटा इतका असतो, म्हणून हे मायनस साइन सुद्धा आपलं निघून जाईल. म्हणजे y इक्वल टू 2a साइन 2πnt हे शिल्लक राहिलं इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा हे शिल्लक राहिलं. आता पुढे थोडंसं आपण चेंज करू, याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपण घेऊया. काय मॉडिफिकेशन आपल्याला घेता येईल बघा. याच्यामध्ये समजा आपण असं लिहिलं 2a इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा इंटू साइन 2πnt, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण असं पुट केलं 2πn इज इक्वल टू ओमेगा आणि 2a इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू r. तर आपल्याला रिझल्टंट एक्सप्रेशन मिळेल y इज इक्वल टू r इंटू साइन ओमेगा t आणि हे आहे आपलं रिझल्टंट एक्सप्रेशन, एक्सप्रेशन नंबर 4. कशाचं एक्सप्रेशन आहे हे? एक्सप्रेशन नंबर 4 आहे. दिस इज एन एक्सप्रेशन और द इक्वेशन फॉर स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आपल्याला असं मिळतं. आता व्हाय इट इज नोन ॲज द स्टेशनरी या इक्वेशनचा जर आपण विचार केला थोडासा, इन इक्वेशन 4 देयर इज ॲब्सेंट ऑफ द एक्स. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ॲब्सेंट आहे, म्हणून आपण याला काय करू शकतो, हे चेंज होत नाही असं आपल्याला सांगता येतं. म्हणून आपण याला म्हणू शकतो दिस इज द स्टेशनरी वेव्ह. r sin ओमेगा t इज एन एक्सप्रेशन फॉर द स्टेशनरी वेव्ह. अशा प्रकारे आपल्याला दोन वेव्ह जर आपण एकत्र केल्या, त्यांचं ॲम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे, वेव्हलेंथ सेम आहे, मात्र अपोजिट डायरेक्शननी अलॉंग सेम पाथ आहेत, अशा दोन वेव्ह आपण गृहीत धरल्या आणि त्या दोन वेव्ह पासून काय केली आपण, एक वेव्ह तयार केली. ती वेव्ह आपल्याला मिळाली अशा प्रकारे y इज इक्वल टू r sin ओमेगा t आणि हे आहे आपल्यासाठी एक स्टेशनरी वेव्ह. तर अशा प्रकारचे इक्वेशन 4 नंबर आहे, इक्वेशन फॉर द स्टेशनरी वेव्ह. तर आपण इथेच बस करूया. उद्या आपण याच्या पुढचा पार्ट जो काय तो आपण स्टडी करू.